नमस्कार मंडळी, आज आपण थंडीमध्ये आवर्जून केली जाणारी एक पारंपरिक रेसिपी पाहणार आहोत। ती म्हणजे हुलग्याचं माडगं किंवा ह्यालाच हुलग्याचं कढणं असं सुद्धा म्हणतात। तर काही ठिकाणी हुलग्याला कुळीत सुद्धा म्हटलं जातं। हे जे माडगं आहे किंवा कढण जे आहे ते अत्यंत पौष्टिक आहे। हिवाळ्यात किंवा पावसाळ्यामध्ये हे आवर्जून केलं जातं। सर्दी खोकला ह्यासाठी अत्यंत गुणकारी असं हे माडगं जे आहे ते बनवून तयार होते। तर हे माडगं कसं बनवायचं चला तर पाहूयात। हुलग्याचं माडगं बनवण्यासाठी इथे मी सगळ्यात आधी गॅसवर एक कढई ठेवलेली आहे आणि त्यामध्ये आपण हे हुलगे जे आहे ते भाजून घेणार आहोत। हुलगे किंवा ह्याला कुळीत सुद्धा म्हणतात। तर हे अशा पद्धतीचे असतात, पाहू शकता। साधारण हे आपले अख्खा मसूर जो असतो त्यासारखेच असतात, फक्त थोडासा आकार वेगळा असतो। हे पहा अशा पद्धतीचे। तर हे किराणा मालाच्या दुकानात भेटून जातात। तर हे जे आहे ते आपण भाजून घेणार आहोत। साधारण अर्धा कप इतके हे हुलगे जे आहेत ते मी घेतलेले आहेत आणि मंद आचेवर आपल्याला हे भाजून घ्यायचे आहेत। तर साधारण 4 ते 5 मिनिटं आपण हे हुलगे जे आहेत ते बारीक गॅसवर भाजून घेतलेले आहेत आणि तुम्ही त्याचा रंग बघू शकता, बदललेला आहे आणि छान अशी चकाकी आपल्या हुलग्यांना आलेली आहे। इतपत भाजले म्हणजे आपण समजून जायचं की आपले व्यवस्थित हे भाजले गेलेले आहेत। आता गॅस जो आहे तो बंद करूयात आणि हे हुलगे थंड करून आपल्याला मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचे आहेत। हे आधी थंड करून घेऊयात आपण। तर आपण जे कुळीत भाजून घेतले होते तर त्याचे हे बघा मिक्सरमधून असं आपण पीठ तयार करून घेतलेलं आहे। अशा पद्धतीचं शक्य तितकं आपल्याला हे बारीक जे आहे ते दळून घ्यायचं आहे मिक्सरमधून। आता काय करायचं आहे, मी ह्या बाउलमध्ये हे जे आपण कुळीताचं पीठ घेतलेलं आहे किंवा हुलग्याचं पीठ जे बारीक करून घेतलेलं आहे ते घालत आहे। साधारण 1.5 ते 2 चमचे हे बघा। आणि ह्याच्यामध्ये आपण पाणी घालणार आहोत आणि ह्याची एक अशी स्लरी बनवून घ्यायची आहे। हे कशासाठी करतोय तर ज्यावेळी आपण डायरेक्ट जर फोडणी दिलेल्या पाण्यामध्ये आपण हे पीठ घातलं तर ह्याच्या गुठळ्या होण्याची शक्यता असते। तर त्या होऊ नयेत म्हणून हे आपण अशी स्लरी बनवून ही बाजूला ठेवून द्यायची आहे। हे बघा अशा पद्धतीचे। आता आपण ही बाजूला ठेवून देऊयात आणि फोडणी देऊयात। इथे मी कढईमध्ये 1/2 चमचा इतकं तेल घेतलेलं आहे, बघू शकता। अतिशय कमी तेल आहे, ह्याच्यासाठी जास्त तेलाचा वापर नाही होत। कमीत कमी तेल जे आहे ते आपण ह्याच्यात वापरणार आहोत आणि त्यातच आपण घालणार आहोत 1/2 चमचा इतकं जिरं। आणि जिरं जे आहे ते फुललं की ह्यातच घालायचं आहे लसूण। एक लसणाच्या 3 ते 4 पाकळ्या ज्या आहेत त्या मी अशा ठेचून घेतलेल्या आहेत आणि त्या घालत आहे। आता ह्या लसणाच्या पाकळ्या थोडासा रंग बदलेपर्यंत आपल्याला ह्या तेलावर परतायच्या आहेत। अत्यंत कमी साहित्यात ही रेसिपी जी आहे ते बनवून तयार होते आणि शिवाय अत्यंत पौष्टिक आहे। तर इथे पाहू शकता लसणाचा रंग जो आहे तो बदललेला आहे, त्याचा कच्चेपणा जो आहे तो निघून गेलेला आहे। तर आता आपण ह्याच्यामध्ये घालणार आहोत पाणी। ह्याच्यामध्ये आपण पाणी घातलेलं आहे आणि सोबतच ह्यामध्ये आपण घालणार आहोत, इथे मी मिरची पूड घेतलेली आहे आणि मीठ घेतलेलं आहे चवीप्रमाणे। आता हे माडगं जे आहे ते जास्त तिखट नसतं, फक्त चवीला थोडीशी चव यावी म्हणून आपण ह्याच्यामध्ये मिरची पूड घालत आहोत। आता इथे आपण पारंपरिक पद्धतीने बनवत आहोत त्यामुळे मी मिरची पूड घातलेली आहे। तुम्ही हिरवी मिरची घालून सुद्धा हे माडगं जे आहे ते बनवू शकता। हिरव्या मिरचीचं सुद्धा खूप छान लागतं। मग त्यावेळी काय करायचं आहे, ज्यावेळी आपण लसूण ह्याच्यामध्ये घालतो तर त्या लसणातच आपण मिरची जी आहे ती ठेचायची आहे आणि ती फोडणीला घालायची आहे। आता ह्या पाण्याला आपण छान अशी उकळी येऊन देऊयात। तर आपण जी फोडणी दिली होती त्या पाण्याला छान अशी उकळी आलेली आहे आणि आता उकळी आल्यावर आपण जे बॅटर करून घेतलेलं आहे किंवा जी स्लरी करून घेतलेली आहे ती ह्याच्यामध्ये घालायची आहे। हे बघा, ही जे आपण हुलग्याच्या पिठाची स्लरी केलेली आहे ती आपण हळूहळू ह्याच्यात घालणार आहोत आणि घालत असतानाच आपल्याला हे अशा पद्धतीने ढवळत राहायचं आहे म्हणजे ह्याच्या गुठळ्या होणार नाहीत।
तर हे घातल्यावर आपल्याला एक 5 ते 7 मिनटं हे माडगं जे आहे ते शिजून द्यायचं आहे। गॅस जो आहे तो मध्यम ठेवायचा आहे। मध्यम गॅसवर आपण एक 5-7 मिनटं हे शिजवून घेऊयात। माडगं जे आहे ते आपण एक 5 ते 6 मिनटं छान असं शिजवून घेतलेलं आहे, उकळून घेतलेलं आहे आणि पाहू शकता खूप सुंदर रंग आलेला आहे। आता ह्याच्यामध्ये आपण घालणार आहोत बारीक चिरलेली कोथिंबीर। अगदी थोडी घालायची आहे, ह्याच्यामध्ये कोथिंबीरीचा जास्त वापर होत नाही, त्यामुळे थोडीशी कोथिंबीर घालायची आहे आणि आपला गॅस जो आहे तो आपण बंद करूयात। हे माडगं आत्ता जरी इतकं पातळ वाटत असलं तरी ते थंड झाल्यावर थोडंसं घट्ट होतं आणि हा एक सूपचाच प्रकार आहे। माडगं जे आहे ते सूपचाच प्रकार आहे, त्यामुळे ते पातळच असतं, जास्त असं घट्ट नसतं। तर गॅस जो आहे तो बंद करूयात आपण। तर इथे आपलं पौष्टिक असं हुलग्याचं माडगं जे आहे ते बनवून तयार आहे। अतिशय झटपट होतं, पौष्टिक आहे, सर्दी खोकल्यासाठी अत्यंत गुणकारी असं हे माडगं आहे। तर ह्या हिवाळ्यामध्ये तुम्हीही अशा पद्धतीने माडगं नक्की बनवून पहा। तर तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा। आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा। चॅनलवर नवीन असाल, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा। वेळात वेळ काढून तुम्ही ही रेसिपी पाहिली त्याबद्दल धन्यवाद। पुन्हा भेटूयात अशाच एखाद्या छानशा रेसिपीसोबत। तोपर्यंत बाय बाय।